मोड आलेल्या मुगाची झणझणीत अशी भाजी। ही भाजी आहे ना हेल्दी पण आहे आणि खायला टेस्टी पण आहे। माझ्या घरच्यांना ही जर खायला दिली ना तर डायरेक्ट बोट चाटून पुसूनच असतात बघा। मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिलं तर असे मोड आलेले मूग घ्यायचे आणि स्वच्छ धुवून आहे ना एका पातेल्यामध्ये टाकायचे, त्याचबरोबर पाणी टाकून मीठ टाकायचं आणि याला आहे ना गॅसवर उकळायला ठेवायचं। बघा लवकर उकळून जाते, जास्त टाइम नाही घेते। आणि नंतर लगेच कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं त्याच्यात, तेलात लगेच गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि कांदा टाकून द्यायचा। आता हे कांद्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, नंतर त्याच्यात कढीपत्त्याचे पानं टाकायचे थोडेसे, मिक्स करायचं आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्यायची थोडीशी। आता याला आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं, थोडासा कांद्याचा कलर वेगळा झाला का लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकून द्यायचे। तर मसाल्यामध्ये ना इथं मी लाल मिरची पावडर टाकली, थोडीशी घरातला काळा मसाला टाकला आणि हळद टाकली। मसाल्याला चांगलं मिक्स करून घेतलं, लगेच कापलेला टोमॅटो टाकून दिलं त्याच्यामध्ये, कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलं। आता मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना चांगलं असं थोडंसं नरम होऊस तर टोमॅटो याला आहे ना बारीक गॅसवर ठेवून द्यायचं। नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं, टोमॅटो नरम पडलेला असतं, नंतर त्याच्यात लगेच उकडून घेतलेले मूग टाकून द्यायचे बरं का। आता मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी आली का मग याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट द्यायचा थोडासा टाकून बरं का। आणि नंतर आहे ना आता मीडियम गॅस करायचा आणि याला चांगलं उकळून घ्यायचं परत। बघा आता मस्त असं भाजी आपली रेडी झालेली शिजून। आता गॅस बंद करायचा आणि वरून अशी परत कोथिंबीर टाकून द्यायची आणि आता काय घ्या की आता लगेच जेवायला। खूप जबरदस्त लागते ही भाजी, खायला पण टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे ही भाजी। तर तुम्ही सुद्धा बनवा एक वेळेस आणि मला कमेंट करून नक्की सांगा।